नमस्कार मंडळी. गरमागरम पाव, बटरमध्ये न्हालेली भाजी, यालाच तर म्हणतात अस्सल पावभाजी. पावभाजी खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली म्हणून बाजारातून सामान घेऊन आले. हिरवेगार वाटाणे, बटाटे, फ्लॉवर, शिमला मिरची, त्यानंतर टोमॅटो, बीट, गाजर. बटाटे मस्तपैकी बारीक करून घेतले. त्यानंतर वाटाणा ऍड केला आणि धुतलेली फ्लॉवर याच्यामध्ये कुकरमध्ये ऍड केली. आता मस्त 3-4 शिट्ट्या होईपर्यंत कुकर मी गरम करायला ठेवला. तिथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि इथे मी कांदे कापून घेते. आता व्यवस्थित मस्तपैकी कांदा एकदम बारीक चॉपरमध्ये कापून घेतलाय आणि त्यानंतर जी शिमला मिरची दिसते ती सुद्धा कापून घेतली. कांदा आणि शिमला मिरची सुरीने कापायचं जास्त टेन्शनच घेतलं नाही, डायरेक्ट चॉपरमध्ये बारीक केलं. त्यानंतर इथे ठेवला एक मोठा टोप, त्याच्यामध्ये कांदा ॲड केला, व्यवस्थित कांदा परतून घेतला, जास्त लालही नाही केला आणि त्याच्यामध्ये मग तेल ॲड केलं. आता इथे आपल्याला असे मस्त टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची, बारीक पेस्ट तयार करून घ्यायची, जेणेकरून पावभाजीची टेस्ट अजून वाढेल. तर मी इथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता कांदा परतायला ठेवलेला, त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करून घेतली आहे आणि व्यवस्थित परतून घेतली आहे. त्यानंतर पावभाजी मसाला टाकलाय, कांदा लसूण मसाला सुद्धा टाकला आणि थोडंसं लाल तिखटही टाकलं. पुन्हा अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेतलंय, जेणेकरून जे मिश्रण आहे ते एकजीव व्हावं. आता मस्त टोमॅटोची जी बारीक चटणी बनवलेली, जी बारीक प्युरी बनवलेली ती ॲड. पावभाजीला थोडासा मस्त लाल गडद रंग यावा यासाठी मी बीट कापून घेतलंय, इथं किसून घेतलंय. त्यानंतर गाजर सुद्धा किसून घेतलंय आणि अर्ध बीट आणि अर्ध गाजर टाकून मी इथे परत परतून घेते व्यवस्थित, जेणेकरून मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आणि स्वाद आला पाहिजे. त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्या. वाटाणा, फ्लॉवर आणि बटाटा हे मी बारीक करून घेते स्मॅशरच्या सहाय्याने. एकदमच त्याची चटणी करून घेते, एकदमच बारीक करून घेते, जेणेकरून टेस्ट येईल. यानंतर इथे मसाला तयार झालेला आहे, त्याच्यामध्येही मी बारीक केलेली पेस्ट ॲड करते, बटाटा, वाटाणा आणि फ्लॉवरची. आता इथे चवीपुरतं मीठ टाकलंय मस्तपैकी त्याला स्वाद यावा यासाठी. त्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे. कसुरी मेथी मस्त हातावर अशी रगडून घेतली, त्यानंतर टाकली. त्यानंतर पाणी टाकलंय, लिंबू पिळून घेतलंय आणि गावावरून आणलेली ही गावरान कोथिंबीर अशी मस्त बारीक बारीक कापून त्यानंतर त्याच्यामध्ये बटर ॲड करून मस्तपैकी एकजीव करून घेते, जेणेकरून बटरचा स्वाद पावभाजीमध्ये पूर्णपणे उतरेल. कोथिंबीर हिरवीगार टाकलेली आहे आणि ही आपली पावभाजी रेडी झालेली आहे. 8 ते 10 माणसांसाठी बनवलेली ही एवढी टोपभर पावभाजी आहे. दिसायला ती जेवढी खास दिसते तेवढीच खायला ती स्वादिष्ट सुद्धा झाली आहे. साहित्याचा एकदा अंदाजा आला की पावभाजी उत्तमच होते निश्चित. स्टार्टरमध्ये टोमॅटोचं सूप घेतलं आणि पावभाजी एन्जॉय केली.